आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी येते ती शिर्डीतून। गॅस टंचाईमुळे साई संस्थानं लाडू प्रसादानंतर आता भोजन मेनूत देखील मोठा बदल केलाय। इंधन बचतीसाठी 2 भाज्यांच्या ऐवजी एकच भाजी आणि डाळ भाताऐवजी साई भक्तांना आता खिचडी दिली जाणार आहे। उपलब्ध गॅसचा काटकसरीने वापर करण्यावर संस्थानाचा भर असून भोजन बनवण्यासाठी सोलर प्लांटचा मोठा आधार घेतला जातोय। शिर्डी संस्थानाने एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय। साई प्रसादालयातील मेनूमध्ये आता बदल करण्यात आलाय। काय सांगाल, सध्याची जी परिस्थिती सगळीकडे सुरू आहे या पार्श्वभूमीवर साई संस्थान नेमकं काय निर्णय महत्त्वपूर्ण घेते? ओम साईराम। सध्या आपल्याकडं 15 दिवस पुरेल एवढा गॅस साठा शिल्लक आहे त्या गॅसचा चांगला वापर व्हावा म्हणून आपण साई प्रसादालयामध्ये 2 भाज्याऐवजी एकच भाजी आजपासून सुरू केलेली आहे। त्या डाळ भातऐवजी पुलाव किंवा खिचडी असे आपण आजपासून सुरू करत आहोत। लाडू प्रसाद यापूर्वी आपण प्रत्येक भक्ताला पाहिजे त्याप्रमाणे देत होतो, परंतु आजपासून एका भक्ताला एकच लाडू पॅकेट असं आजपासून आपण सुरू केलेलं आहे। सोलर प्लॅन्टमुळे आपल्याला जो भात आहे त्याच्यावरती भाताचं आपण भात शिजतो, त्याचप्रमाणे डाळ जी आहे ती पण त्याच्यावरती शिजत आहे। सोलर प्लॅन्टमुळे नक्कीच गॅसला सहाय्यकारी हे सोलर प्लॅन्ट आपलं ठरत आहे। परिस्थिती निवडेल असा विश्वास आहे, पण तो जर परिस्थिती अशीच राहिली तर त्याला पर्याय शोधण्याचं काम जे आहे साई संस्थानाच्या पातळीवरती सुरू आहे। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर।